आज आपण हॉटेलसारखा कुरकुरीत चटपटीत चिकन कोळीवाडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. बाहेरून क्रिस्पी आतून ज्युसी लागणारी ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. फ्राईड चिकन खायला तर सगळ्यांना आवडते, पण कोटिंग व्यवस्थित येत नाही किंवा त्याचं कोटिंग तळतानाच तेलामध्ये गळतं. तर आपण फ्राईड चिकन म्हणजे परफेक्ट चिकन कोळीवाडा कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत. परफेक्ट रेसिपी आहे, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणीसुद्धा बनवली आहे. मस्त अशी आपण चिकन कोळीवाड्याची रेसिपी बनवली आहे. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत परफेक्ट चिकन कोळीवाडा. त्यासाठी 1 किलो असं चिकन घेतलं आहे. स्वच्छ धुवून घेतलं आहे. चिकन चाळणीवर नितळून घेतलं आहे. त्यातलं सगळं पाणी नितळून घेतलं आहे. आपण बाउलमध्ये आता चिकन काढून घेतलं आहे. तर यावर आपण आता लिंबू पिळून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. प्रथम आपलं मॅरिनेशनचं हे आहे, मीठ चवीनुसार टाकलं आहे. लिंबू पिळून घेऊया. आता 1 मोठं लिंबू असं पिळून घेतलं आहे. जर तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये दहीसुद्धा टाकू शकता. तर लिंबूचा रस, एका लिंबाचा रस टाकला आहे. तर साईडला चिकन ठेवलं आहे. आता बनवूया आपण ग्रीन पेस्ट, हिरवी पेस्ट बनवूया. यामध्ये टाकण्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, आलं 1 इंच आणि यामध्ये कोथिंबीर टाकूया कट केलेली आणि याची छान अशी आपण पेस्ट बनवून घेऊया. थोडंसं पाणी टाकून पेस्ट छान बनवून घेतली आहे. आता हे चिकनवर टाकून घेऊया. मॅरिनेशन चांगलं असेल, छान असेल तरच आपला हा चिकन कोळीवाडा छान असं परफेक्ट होतो. नक्कीच हे लक्षात ठेवा. तर कोटिंग आपलं चांगलं आलं तर हे चिकन कोळीवाडा खूप छान लागतो, चविष्ट लागतो. तर पावडर मसाले टाकले आहेत. चाट मसाला 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, जिरी पावडर अर्धा चमचा टाकली आहे, धना पावडर 1 चमचा, मोठा 1 चमचा टाकला आहे धना पावडर, काळं मीठ टाकलं आहे पाव चमचा, ब्लॅक पेपर टाकूया आपण, काळी मिरी पावडर टाकली आहे थोडीशी पाव चमचा, हिंग टाकूया थोडंसं पाव चमचा. आता नंतर आपण लाल मिरची पावडर टाकूया. लाल मिरची पावडर टाकली आहे 2 चमचे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. एक तिखट लाल मिरची पावडर 1 चमचा आणि लाल मिरची पावडर पेडगी 2 चमचे असं टाकलं आहे. ओवा थोडासा टाकूया आणि बेकिंग सोडा टाकला आहे थोडासा आणि यावर तेल टाकलं आहे 2 चमचे. यावर आता तुम्ही फूड कलर टाकलात तरीही चालेल, पण मी फूड कलर वापरत नाही आहे. तर यावर आपण आता अंड्याचा पांढरा भाग टाकूया. 2 अंड्याचा पांढरा भाग टाकून घेतला आहे, कारण 1 किलो चिकन आहे जास्त, त्यामुळं 2 अंडे फोडून मी अंड्याचा पांढरा भाग टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने अंड्याचा पांढरा भाग टाकायचा, कारण आपला हा कोळीवाडा छान होतो. तर नक्कीच पहा. आता ह्याला आपल्याला वरून कोटिंग लावायचं आहे. तर कॉर्नफ्लोअर घेत आहे मी, जसं लागेल तसं घेत आहे. आता 1 चमचा मोठा कॉर्नफ्लोअर टाकलं, तर अर्धा चमचा हे टाकलं, बेसन टाकलं आहे. लागेल असं घेतलं आहे. जर तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त घेऊ शकता, कमी लागत असेल तर कमी घेऊ शकता. इथं मी कॉर्नफ्लोअर लागेल तसं टाकलं आहे. जास्त मोठी कोटिंग आपली जाडसर होत नाही अशा पद्धतीने बनवल्यावर. तर आता इथं मी प्रत्येक कॉर्नफ्लोअरचा चमचा टाकताना 1 अर्धा चमचा असं बेसन टाकलं आहे, ह्या पद्धतीने मॅरिनेशन करताना. आणि यात पाण्याचं प्रमाण पण जास्त नाही, कारण धुवून मी स्वच्छ चाळणीवर चिकन ठेवलं होतं. तर 1 किलो चिकन आहे, त्यामुळं जास्त मला कॉर्नफ्लोअर लागलं आहे. तर मोठे चमचे मी 3 ते 4 टाकले आहेत कॉर्नफ्लोअर आत्तापर्यंत. तर शेवटी सांगेल किती लागलं ते. तर ह्या पद्धतीने मी मॅरिनेशन करून घेत आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीनेच बनवा. अजून 1 चमचा मी कॉर्नफ्लोअर टाकलं आणि अर्धा चमचा बेसन टाकलं आहे. तर छान असं हे कोटिंग येतं आणि कोळीवाडा आपली ही रेसिपी एकदम परफेक्ट बनते. ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा एकदा. अजून 1 चमचा टाकला आहे. लास्टला मी सांगेलच किती चमचे मी टाकले आहेत. मला 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लोअरचे लागले आहेत आणि 3 चमचे असं बेसन लागलं आहे. तर पाहू शकता आपलं हे मॅरिनेशन कंप्लीट झालं आहे. तर हे 15 ते 20 मिनटासाठी आपण बाजूला ठेवूया आणि चिकन कोळीवाडा सोबत खाण्यासाठी चटणी बनवूया. कोथिंबीर घेतली आहे फ्रेश, पुदिना घेतला आहे मुठभर कोथिंबीर घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 3 ते 4 आणि
आलं 1 इंच घेतलं आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि चिंच घेतली आहे 1 चमचाभर, आमचूर पावडर घेतली आहे, चाट मसाला पण थोडासा टाकूया आणि कांदा आणि टोमॅटो घेतला आहे 1 असं, मीठ चवीनुसार, काळं मीठ थोडंसं टाकलं आहे. हिरवी चटणी बनवतोय आपण, जिरा पावडर टाकली आहे थोडीशी, धना पावडर पण टाकू शकता तुम्ही. चवीनुसार ही आपली चटणी अशी भरडून घेऊया आपण. पाणी टाकून छान अशी पाणी न टाकता आपण बर्फ जर टाकला तर ही काळी चटणी पडत नाही. लिंबू थोडंसं टाकलं आहे, चटपटीत अशी चटणी तयार होते आपली. तर खूप छान कोळीवाड्यासोबत खाण्यासाठी आपली ही हिरवी चटणी तयार आहे. छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे आपण. तर ही तयार झाली आहे पेस्ट, तर साईडला ठेवूया. तर इथं मध्यम गॅसवर मी तेल छान असं तापवून घेतलं आहे मध्यम आचेवर. कडकडीत असं तेल गरम झालं आहे आपलं आणि मध्यम आचेवर हे चिकन फ्राय करून घेत आहे मॅरिनेशन केलेलं. ह्या पद्धतीने एक टाकून घ्यायचं, जास्त एकदम टाकायचं नाही, जेवढं मावेल कढईत तेवढंच टाकायचं आणि खूप छान होतात हे. अजिबात ह्याची लेअर खाली कढईमध्ये तेलात गळत नाही. खूप छान कोटिंग झालं आहे आपलं हे. तर ह्या पद्धतीने चिकन कोळीवाडा बनवलं तर परफेक्टच बनणार. तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही चिकन कोळीवाडा बनवून पहा. त्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटपटीत मस्त चटणीसुद्धा बनवली आहे, तीसुद्धा बनवून पहा. आणि ही मी एकदा चिकन तळून घेतलं आहे आणि अजून हे आपल्याला डबल तळून घ्यायचं आहे, म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युशी असं हे चिकन कोळीवाडा तयार होतं. तर ह्या पद्धतीने मी तळून घेत आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने आपण हे चिकन मॅरिनेशन केलेलं तळून घेत आहोत मध्यम आचेवर. मध्यम ते मोठ्या आचेवर तळले तरी चालेल आणि ह्याची लेअर अजिबात गळत नाही. ह्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही. एकदा चिकन तळून घ्यायचं, नंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर अजून एकदा क्रिस्पी होईपर्यंत छान असं चिकन तळून घ्यायचं. एकदा मी चिकन तळून घेतलं आहे. नंतर हेच चिकन 10 ते 15 मिनटानंतर अजून एकदा आपलं हे गरम तेल करून घ्यायचं आणि नंतर हे चिकन डबल मी फ्राय केलं आहे. खूप छान हे चिकन कोळीवाडा झाले होते आणि त्याच्यासोबत चटणीसुद्धा एकदम भन्नाट झाली होती. नक्कीच तुम्ही बनवून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. तर अशा पद्धतीने डबल मी चिकन कोळीवाडा तळून घेतला आहे, पाहू शकता. छान असं आपलं हे चिकन कोळीवाडा तयार आहे. चटपटीत, बाहेरून लेअर अशी जास्त जाडसर नाही कोटिंग याची. खूप छान झाले होते, कुरकुरीत मस्त क्रिस्पी आतून मऊ ह्या पद्धतीने. तर सर्व करूया आपण हिरव्या चटणीसोबत चिकन कोळीवाडा. जर तुम्हाला ही चिकन कोळीवाड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. सविताज किचनला सबस्क्राईब जरूर करा आणि बाकीच्यासुद्धा मी रेसिपी खूप छान छान टाकल्या आहेत, त्यासुद्धा चॅनलला तुम्ही भेट देऊन पाहू शकता. तर कांदा, लिंबू, चाट मसाला वरून टाकून ह्या पद्धतीने मी हे सर्व केलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने चिकन पोळीवाडा सर्व करता ते सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.